नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये। आज मी बनवणार आहे 2 अंडे आणि 1 वाटी गव्हाच्या पिठापासून असा पौष्टिक आणि हेल्दी नाश्ता। तुम्ही हा नाश्ता मुलांच्या डब्यात पण देऊ शकताय आणि त्यांना मधल्या भुकेसाठी पण खायला देऊ शकताय आणि तुम्ही स्वतः पण खाऊ शकताय। खूप छान नाश्ता बनतोय हा। तर चला तर रेसिपी बनवायला घेऊया आणि पूर्ण रेसिपी बघा। तर इथे मी एक बाउल घेतले आणि बाउलमध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि दोन अंड्याचे फोडून घेतलेत वाटीमध्ये। आता हे याच्यात टाकून घ्यायचे। आता इथे मी 1 गाजर किसून घेतले, स्वच्छ धुवून किसून घेतले, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, 2 कांदे घेतलेत कापून आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात। तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त पण करू शकता आणि याच्यात अजून भाज्या टाकायच्या असतील तर टाकू शकता। शिमला मिरची, कोबी वगैरे पण टाकू शकता याच्यात। आता हे सर्व मी याच्यात मिक्स करून घेत आहे। आता याच्यात टाकून हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेवढं पाणी लागेल तेवढं आपल्याला टाकून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकलंय मी आणि अर्धा चम्मच हळद। आता मिक्स करायचे। एकदाच पाणी नाही टाकायचं, असं थोडं थोडंच पाणी टाकायचंय आणि जसं आपल्याला पातळ पाहिजे तसं करून घ्यायचं। जास्त पातळ पण नाही करायचं याला। हे गव्हाचं पीठ आहे ना, म्हणून याच्या गुठळ्या होऊ शकतात, म्हणून आपल्याला गुठळ्या नाही होऊ द्यायच्या। त्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय। बघू शकताय असं करून घ्यायचं आपल्याला, एवढं घट्टसर पाहिजे असं। आता मी ते गॅसवर तवा ठेवलाय आणि तवा गरम होऊ दिलाय। आता याच्यावर तेल टाकणार आहे मी थोडंसं। आपण तेलाचं प्रमाण पण कमी जास्त करू शकते, कमी पाहिजे असेल तर कमी पण टाकू शकते। आता याला छान मिक्स करून घ्यायचंय, कारण याच्यात भाज्या टाकल्या आहेत ना, मग त्या खालीच राहतील म्हणून याला मिक्स करूनच टाकायचंय। आणि तवा तुम्ही कुठला पण घेऊ शकताय। मी इथे लोखंडाचा तवा घेतलाय, अजिबात तव्याला लागत नाही हा। याला तुम्ही गव्हाचा पिठाचा आणि अंड्याचा चिला पण बोलू शकताय किंवा काय पण बोलू शकताय। बघू शकताय अजिबात लागत नाही तव्याला। आणि कलर पण बघा किती छान आलाय, असा खरपूस कलर आलाय। हा चवीला पण खूप छान झालाय, मुलं तर एकदम आवडीने खातात त्याला। अशा दोन्ही बाजूनी अलटीपलटी करून खरपूस भाजून घ्यायचे। आता मी याला काढून घेणार आहे आणि परत दुसरा एक करून दाखवणार आहे तुम्हाला। याला आपण लहान मोठं पण करू शकतो। तुम्हाला जर लहान पाहिजे असेल याच्यावर अजून तर तुम्ही 1च पळी टाकू शकताय। मी तर 2 पळ्या सारण टाकलं याचं। तर मी असे सर्व करून घेणार आहे आता।
तर माझी ही रेसिपी बनवून झालेली आहे। आता याला तुम्ही कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकताय। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। जय महाराष्ट्र। चला तर भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। बाय।